नमस्कार. मागच्या एक आठवड्यामध्ये आपण सर्व मंडळी भेटलेलो होतो आणि त्यानंतर बऱ्याच पत्रकारांचे देखील फोन आले की सध्या जो दूध भेसळीचा विषय आहे किंवा अन्य काही विषय आहेत याच्या संदर्भामध्ये तुमची आम्हाला मुलाखत घ्यायची. तेव्हा मी सांगितलं की 1-2 दिवसामध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या संदर्भामध्ये आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली जातील. आपणा सर्वांच्या माहितीस्तव आपली मागच्या वेळी जी प्रेस झाली आणि त्यानंतर 27 तारखेला आणि 29 तारखेला आम्ही या दूध भेसळीच्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथमतः मंचर पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो आणि त्यावेळी या विभागाचे DYSP अमोल मांडवे साहेब आणि इथले PI सन्माननीय वाघमोडे साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि याच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की काय काय कारवाई चालू आहे. आता त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तपास जो आमचा चालू आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि याच्यामध्ये गोपनीय काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाहीत आणि याच्याबाबत सविस्तर तुम्हाला FDAचे अधिकारी सांगू शकतात. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळी आरोपींच्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्याचा जो विषय आहे तर गेले 20-25 दिवस झाले 26 आरोपींवर गुन्हा दाखल आहेत, 13 आरोपीच फक्त अटक झाले. तर तो तपास देखील तुम्ही तत्काळ फास्ट पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि आरोपी हे अटक झाले पाहिजेत. याच्यात दिरंगाई काय होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय आणि त्याच्यानंतर एक आरोपी मला वाटतं काल का परवा पोलिसांनी देखील अटक केलेले आहेत. असे 14 आरोपी झालेत, तरी देखील अजून 12 आरोपी फरार आहेत. परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री लवकरच त्या देखील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर 29 तारखेला आम्हाला मुंडे साहेबांची भेटीची वेळ मुंबई या ठिकाणी FDAच्या ऑफिसला मिळाली आणि आम्ही मुंडे साहेबांना 29 तारखेला जाऊन मुंबईला भेटलो, त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 जे काही मुद्दे होते प्रमुख त्याच्यावरती चर्चा झाली आणि तसं निवेदन एक त्यांना दिलं. आणि मग त्यांनी देखील सांगितलं, आपण मीडियामध्ये देखील पाहिलं असेल की आम्ही कुणाच्याही दबावाला वगैरे काही बळी पडत नाही, आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु ज्यावेळी तपास चालू असतो त्या संदर्भामध्ये जास्त आम्ही बोलणार नाहीत. पण म्हटलं लोकांमध्ये एक शंका आहे की तुम्ही 5 तारखेला जी घटना 4-5ला झाली आणि मला वाटतं 7 का 8 तारखेला त्यांची प्रेस झाली होती, मग मधल्या जवळपास 25 दिवस तुमच्या विभागामार्फत देखील कुठल्याही प्रकारचं चर्चा करण्यात आली नाही किंवा माहिती देखील तुम्ही प्रेसच्या माध्यमातून दिली नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली का हे प्रकरणावरती कोणा राजकीय दबाव आला की काय, सगळं काही थंड आहे. तर ते म्हटले तसला काही होणार नाहीत आणि म्हटले तुमच्या सर्वांच्या माहितीचं सांगतो की या भेसळीमध्ये तुमच्या भागामध्ये देखील ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आमचा तपास चालू आहे, त्यांना देखील आम्ही नोटीस बजावलेल्या आहेत. मग त्यांनी नावानिशी देखील 2 कंपन्यांचा आपल्या भागामधलं गोवर्धनचा एक उल्लेख केला आणि सोन्याचा देखील हे केला की तिथं आम्हाला जे काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये काही हे जे 26 लोक जे अरेस्ट केलेले आहेत तर त्यांच्याकडे जो मुद्देमाल मिळाला आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काही वर्डिंग त्याच्यामध्ये सांगितलं ते देखील तितकंच तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की हा तपास करत असताना आम्हाला तिथं सबस्टँडर्ड मिल्क म्हणजे जे अपप्रमाणीमध्ये आहेत तर तशा प्रकारचं दूध त्यांना तिथं मिळून आलं. त्याचप्रमाणे दुसरं एक त्यांनी सांगितलं की अडल्ट्रेशन मिल्क हे देखील आम्हाला तिथं तपासामध्ये आढळलेलं आहे किंवा जे अडल्ट्रेशन मिल्क तयार केलं जातं हे भेसळयुक्त पदार्थांचं वापरण करून. तर आपण सर्वांच्या माहितीस्तव आपण जर त्याच्यात बारकाईने जर विचार केला किंवा गुगलवर जर सर्च केलं तर त्याचं मिनिंग काय होतं, त्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये का अडल्ट्रेशन मिल्क हे जे आहे की हे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक अपायकारक आहेत आणि कॅन्सर जो होतो तर याच्यामध्ये अडल्ट्रेशन मिल्क हे मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरला
होण्यास कारणीभूत आहेत. यापूर्वी आपण सांगत होतो अनेक वेळा की रासायनिक कीटकनाशकं असतील, पेस्टिसाइड्स असतील किंवा पाण्याचे जे दूषित पाणी असेल याच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण जे भाजीपाला वगैरे खातो तर हे प्रमुख घटक आहेत. परंतु आपण याच्यामध्ये प्रामुख्याने तो भाग एक जरी असेल तर दुसऱ्या बाजूला सर्वात जादा अडल्ट्रेशन मिल्क हे कॅन्सरला प्रवृत्त त्या ठिकाणी करते. आणि म्हणून आयुक्तांनी FDAच्या ज्यावेळी याचा उल्लेख केलेला आहे का हे अडल्ट्रेशन मिल्क ह्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून मी आपणा सर्वांना या निमित्ताने किंवा तमाम आता मीडियाच्या पुढे सांगत असताना पब्लिकला देखील मी या निमित्ताने सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं भेसळखोरांवरती कारवाई चालू आहे तर आपल्या परिसरामध्ये की जर असं कुणी काही कृत्य जर करत असेल ते तत्काळ आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे. कदाचित आपल्याला कोणाची जर भीती वाटत असेल तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा निनावी किंवा तुम्ही मेसेज करू शकता. तुमचं नाव आम्ही कुठेही एक्सपोज करणार नाहीत. परंतु आज आपल्या परिसरामध्ये सर्वात जादा ज्यावेळी कॅन्सरचे पेशंट आढळून येतात तर प्रामुख्याने हे भेसळयुक्त दूध हे मुख्य त्याला कारणीभूत आहेत. आजपर्यंत एवढी जी कॅन्सरने लोक मृत झालीत किंवा आज कॅन्सरग्रस्त जे उपाय चालू आहेत याला जबाबदार कोण तर हे भेसळखोर आणि हा भेसळीचा माल घेणारे जे हे दूध कंपन्या आहेत हे याला सर्वस्वी जबाबदार आहेत. हे आमचं प्रामुख्याने आहेत. उद्याच्या काळामध्ये असा जर पेशंट त्या ठिकाणी आढळला आणि त्याच्यावर हे होत असेल ती जबाबदारी देखील ही त्यांची ही ते नाकारू शकत नाही. त्याचबरोबर दुसरं एक आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला मधल्या काळामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनाच भाषणामध्ये सांगितलं की 3-2 आणि 8-3च्या खालची दुधं तिथं स्वीकारली जाणार नाहीत. मग शेतकऱ्यांनी दुधांचं करायचं काय. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की दूध विक्रीच्या संदर्भामध्ये 3-2, 8-3चा हा क्रायटेरिया विक्री करणाऱ्यांकरता आहेत, दूध उत्पादकांसाठी नाही. दूध उत्पादकांकरता जे दूध तुम्ही घालता त्याचे फॅट SNF जे काही येतं त्याप्रमाणे तुम्हाला दर मिळत असतो आणि तो पॉईंटला 30 पैशांनी कमी मिळत असतो. आणि कंपन्यांमध्ये की विक्री करता म्हणजे जे आपण घरगुती वापराकरता पाऊचमध्ये आपल्याला जे मिळतं ते 3-2, 8-3 आहेत. परंतु जे बाय प्रॉडक्ट वापरतात त्याचे निकष हे खालच्या याचे आहेत. त्यामुळे ते दूध कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचा त्रास होणार नाही. त्या कंपन्या ते दूध जे आहे ते बाय प्रॉडक्ट करता घेतात. ते काही भेसळयुक्त नाहीत. फक्त त्याचे SNF फॅट जर कमी असेल तर तो उपपदार्थांकरता बाय प्रॉडक्ट करता वापरला जातो. परंतु त्याचबरोबर मागचे 6 महिने वर्षापूर्वीचा जर आपण काही काळ जर तपासला तर याच्यामध्ये ह्या ज्या दूध उत्पादक कंपन्या आहेत त्यांना राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास प्रति लिटर 7 रुपयाप्रमाणे 1700 कोटी रुपयाचे अनुदान यांना मिळालेले. मग तुम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल सुविधा दुधाची क्वालिटी परत वाढण्याकरता जसं उदाहरण म्हणून आपण सर्व सांगतो की भीमाशंकर साखर कारखाना आपला सहकारी साखर कारखाना तर या कारखान्यामध्ये ऊस उत्पादक जे ऊस घालतात तर त्या शेतकऱ्याचं एकरी उत्पादन वाढवण्याकरता आपण ऊस विकास विभाग निर्माण केलेला आहे की ज्याच्यात कृषी पदवीधर लोक आहेत ते शेतकऱ्याला जाऊन मार्गदर्शन करतात. डिप्लोमावाले लोक आहेत आणि टनेज कसं वाढेल आणि चांगला ऊस कसा मिळेल याकरता काम करतात. तशाच प्रकारे आज जिल्हा दूध संघ असेल आता इथं पत्रकार DK वळसे आहेत त्यांनी काही काळ तिथं काम केलंय तर आपल्याकडे देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक संघामध्ये देखील आहेत आणि ते लोकांना येऊन शेतकऱ्यांना सांगत असतात. आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की जर दूध चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याचं दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजे, निर्भेळ दूध आलं पाहिजे, क्वालिटी सुधारली पाहिजे याकरता या कंपन्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये ते घेतले पाहिजेत. आणि तुम्हाला ज्या ज्या संस्थांची दूध येतात त्या फील्डवरती जाऊन जसं प्रभात असेल किंवा डायनॅमिक्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत BVSC झालेले तशा प्रकारे यांनी ते अधिकारी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे देखील मी त्यांना सांगतो कारण शेवटी तुम्ही अनुदान घेतलेलं आहे सरकारकडून ते तुम्हाला नाकारता येणार नाहीत. त्याचबरोबर भेसळ ही जी मोठ्या प्रमाणामध्ये जे दूध आहे तर हे पावडर प्लांटवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जाते हे देखील तपासामध्ये आपण सर्वांना निश्चित पुढे आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर ह्या ज्या कंपन्या आहेत की जर त्यांचा SNF कमी लागला 0.1 तो 0.30 जर कमी केला पाहिजे परंतु ते 1-1 रुपये लिटरला त्या ठिकाणी मारतात आणि अनुदान घेताना तुम्ही 5 ते 7 रुपये प्रति लिटर प्रमाणे घेता याच्याकडे देखील लक्ष वेधू इच्छितो. त्याचबरोबर आमचं मागच्या वेळी म्हणणं आहे आज देखील की लोकप्रतिनिधींना आमचं हे सांगणं त्या ठिकाणी मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं
की तुम्ही ज्यावेळी विधिमंडळामध्ये चर्चा झाली त्यावेळी ते या विषयावर बोलले नाहीत, परंतु अजून देखील आमचं त्यांना म्हणणं आहे की अधिवेशन जरी संपलं असेल त्यावेळी आम्ही सांगितलं की तुम्ही एक पत्र की ह्या जे भेसळखोर ज्यावेळी जे आपल्या तालुक्यातील कंपनीचं नाव पुढे येतं त्यांनी एक पत्र FDAच्या कमिशनरला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्याला द्यावं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना द्यावं, त्या खात्याच्या मंत्र्यांना द्यावं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांना आम्ही कुणालाही पाठीशी त्या ठिकाणी घालणार नाहीत. हे लेखी पत्र त्यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. जसं मी मागे बोललो आज देखील ठाम त्यावरती आहे की जसं एखादं काम मंजुरी करण्याकरता मंजूर झाल्यानंतर ते पत्र लगेच दाखवतात का हे आमच्या पत्रामुळे झालं, तसंच उद्याच्या काळामध्ये यांना ज्यावेळी कारवाई होईल तर आम्हाला देखील लोकांना का यांनी देखील कारवाई करण्याकरता मागणी केलेली होती की हे भेसळयुक्त जे आहेत ज्यांच्यामुळे या परिसरामध्ये कॅन्सरने अधिक लोक गेलीत किंवा बाधित झालेत तर यांना हे पाठीशी घालणार नाहीत, ही देखील आमची मागणी प्रामुख्याने आहे. मगाशी म्हणाले की आंबेगाव तालुक्यातील 2 दूध संस्थांना नोटिसा काढलेल्या आहेत. सगळ्यात मागे मी असं मला त्या संस्थांचं नाव ऐकून नाही, त्यांनी मुंडे साहेबांचं सांगितलं मी तुम्हाला की मुंडे साहेबांनी 2 कंपन्यांची नावं सांगितली. एक गोवर्धनचं एक नाव सांगितलं आणि सोनाईचं एक नाव सांगितलं. त्यांचं बाईट देखील तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल, जी बातमी आली असेल, म्हणून आंबेगाव मधली गोवर्धन कंपनीचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. सब स्टँडर्ड मिल्क ही नक्की तुमची संकल्पना काय? सब स्टँडर्ड मिल्क सब स्टँडर्ड म्हणजे दोन आणि सब स्टँडर्ड मिल्क. मला सब स्टँडर्डचं मिल्क आणि अडल्ट्रेशनचं मिल्क जरा सांगितलं बरोबर. सब स्टँडर्ड मिल्क म्हणजे ज्याचा दर्जा निकृष्ट प्रकारचा आहे तर त्याच्यामध्ये पाण्याची वगैरे भेसळ असू शकते किंवा दुसऱ्या अन्य काही गोष्टींची त्याच्यामध्ये भेसळ असू शकते की जे निकषामध्ये बसायला पाहिजे ते बसत. आणि जे अडल्ट्रेशन मिल्क जे आहे तर हे भेसळयुक्त आहेत का ज्याच्यामध्ये डिटर्जंट असेल, त्याच्यानंतर शॅम्पू असेल का हे जे घटक कॅन्सर सारखा रोग ज्याच्यामुळे होऊ शकतो असं अडल्ट्रेशन मिल्क मध्ये येतं. आता तुम्ही जे आता म्हणाला की कमी क्वालिटीचं दूध खरेदीसाठी का विक्रीसाठी? खरेदीसाठी. क्वालिटी मीन्स ऐका 2 मिनिट एकच मिनिट सांगतो. असे काही शेतकरी आहेत आंबेगाव तालुक्यात असो महाराष्ट्रात असो असे जवळजवळ 40% शेतकरी आहेत त्यांची फॅट 3 पेक्षा लागत नाही, जास्त लागत नाही किंवा त्यांचा एसएनएफ सुद्धा 7.5 पेक्षा जास्त लागत नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? अशा शेतकऱ्यांची दूध आज देखील कुणी नाकारत नाही, सगळी स्वीकारली जातात. मी तुम्हाला सांगितलं की जे प्रॉडक्ट करता वापरलं जातात, विक्री करता जे दूध द्यायचे ते 3-2-8-3च्या पुढचं द्यायचे. आज मला सांगा की कोणाचं दूध 3-2च्या खालचं आणि 8-3च्या खालचं नाकारलेलं आहे, तुम्ही आम्हाला ते सांगा. FDAनी जे पत्र काढलेलं आहे, जे फॉर्मॅट त्यांचं ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कुठंही त्याच्या खालची दूध स्वीकारू नये असा उल्लेख नाही. असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा. कुठल्याही क्वालिटीचं नाही, त्याचं जर फॅट ऐका मी 100 गवळी ज्या वेळी असतील तर त्याच्यामध्ये 8 ते 10 गवळ्याची दूध ही 3-2च्या मध्ये 3 0 असतात, 2-8 असतात, 2-9 असतात आणि फॅट देखील त्यांची 3-7.5च्या दरम्यान असते. परंतु ज्यावेळी जनरल सॅम्पल आपण एकत्रितरित्या गोळा करतो, आपण दूध त्याला दर देत असताना प्रत्येकाला फॅट वाईज SNM वाईज आपण दर देत असतो. परंतु जे दूध आपलं बल्क कूलर मध्ये गोळा होतं 1000-2000 लिटर त्याचा जनरल जो सॅम्पल आहे तो 3-8, 3-9, 3-5च्या पुढेच लागतो. आणि म्हणजे तुम्ही जे मुद्दा सांगताय ना हा कंपन्यांचं ऑलरेडी तुम्ही प्रभातचं नाव घेतलं, कन्हैयाचं नाव कन्हैया असेल, गोवर्धन असेल किंवा अजून इतर सगळ्या कंपन्या असतील यांचा पहिल्यापासूनचा क्रायटेरिया आहे का 8 जे शेतकऱ्यांचं खरेदीचं दूध आहे त्याचा SNF 8-3च्या खाली नसावं. आणि माझ्या माहितीप्रमाणे बल्कमध्ये 8-3च्या खाली पण दूध येत नाही कोणत्याच कंपनी. बरोबर आहे ना? नाही. हा फक्त एक येतं जो शेतकरी असेल, शेतकऱ्याचं 100मधून 10-20 शेतकरी आहेत त्यांचं आहे ना फार म्हणजे डाळी जरी पिळली जाऊन स्वतः तुम्ही तरी त्यांचं फॅट SNF कमी लागतं. मी अशी जी दूध आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की पशुवैद्यक अधिकारी का नेमायचे की दुधाची गुणवत्ता वाढण्याकरता चाऱ्याचं फॉर्म्युलेशन जे आहेत मग त्याच्यामध्ये प्रोटीन किती प्रमाणामध्ये चाऱ्यामध्ये जातं, सुका चारा किती प्रमाणामध्ये जातो. कारण आपल्या भागामध्ये आता पूर्वीची देखील 4-2 पर्यंत फॅट लागायच्या जनरल सॅम्पल.
कारण त्या काळामध्ये हिरवा चारा कमी होता आणि कडव्याचं प्रमाण जादा होतं, वैरणीचं जादा होतं. त्यामुळं आज देखील आपण मराठवाड्याच्या भागामध्ये जर गेलात किंवा जिथं आदिवासी भागामध्ये जरी आपण जर गेलो तर जिथं कोरड्या चाऱ्याचं प्रमाण जादा आहे तर तिथं ती क्वालिटी मेंटेन होती. हिरवा चारा जिथं मोठ्या प्रमाणात आहे तिथं त्याचं हे होते. म्हणून FDAचं म्हणणं एवढंच आहे की फक्त दूध विक्री करताना कंपन्या ज्या विकणार आहेत तर त्याच्यामध्ये ते 3-2-8-3चा निकष त्यांच्या करतायत, उत्पादकाकरता नाहीत. आणि उत्पादकाला जो दर दिला जातो तो गुणवत्तेवर आधारित दिला जातो. आणि जे 8 ते 10 असं आहे का तुम्ही जे म्हणता की कंपनीनं 8 आजही ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत म्हणजे अमूल असेल, तुमच्या माहितीप्रमाणे प्रभात असेल, राजहंस असेल, त्याच्यानंतर हेरिटेज असेल, गोवर्धन असेल किंवा या सगळ्या कंपन्यांचे जे काऊ मिल्क म्हणून विकलं जातं कारण त्याचं स्टँडर्डच आहे का 3-5 पेक्षा फॅट त्यांची कमी नसते, 8-5 पेक्षा त्यांचं SNF पण कमी नसते. हा हे कोण करू शकतं? हे जे आहे म्हणजे कमी क्वालिटीचं दूध व एक आता साधा चिलिंग कॅन असेल ज्याचा ट्रेंड नाही. कारण कुठेही व्यक्ती आपला जो माल विकते काय तुम्ही असं सांगा तुम्ही तुमची चांगला कांदा केला तो कांदा जर तुम्ही विक्रीला काढला तर तुम्ही कसा चांगल्या क्वालिटीचा कांदा विकता बदला माल विकता, बरोबर ना? तसं कंपनींनी स्टँडर्ड मिल्क 4085 किंवा 4090 स्टँडर्ड मिल्क म्हणून बाजारामध्ये आज आहे. त्याच्यानंतर 3585 काऊ मिल्क म्हणून बाजारामध्ये आहे. त्याच्यानंतर 32 तुम्ही हे 3-2-8-3 3085 काय याचं टोंड मिल्क म्हणून बाजारामध्ये आहे, बरोबर का? त्याच्यानंतर दीड फॅट 11चा SNF असेल याचं पण दूध आहे, डबल टोन मिल्क म्हणून बाजारामध्ये आहे आज ह्या. आणि ह्या सगळ्या दुधांना पॅकिंगला कारण ही विक्रीमध्ये काम केलंय मला हे सगळे माहिती काय. ही सगळी आणि सगळे स्टँडर्ड म्हणजे अमूल पासून तुम्ही जे भारतातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे तिचं सुद्धा हे सगळे क्रायटेरियाची दूध आहे. मग ही जी डबल स्टँडर्ड जे डबल टोन मिल्क आहे कंपनीचं हे बंद केलं जाणार का? त्याच्यानंतर 3-2चं जे गॅटचं दूध आहे ते बंद केलं जाणार का? 3-5-8-5च दूध ठेवलं जाणार का? आता हे पहा हे विषय जे आहे हे त्याबाबत तुमची भूमिका काय? हा, तुमची भूमिका. मी काही FDAचा अधिकारी नाही, नाही, बाबा, मी काही FDAचा अधिकारी नाही. काय क्वालिटीचं घ्यावं काय घेऊ नये आमचं म्हणणं एक आहे. मी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी FDA कमिशनरला जाऊन भेटलो त्यावेळी इथं शिवगीरला ज्यावेळी आमदारांनी सांगितलं की स्वप्नील ढमढेरे संघाचे चेअरमन होते त्यांना म्हटले की स्वप्नील उद्या 3-2-8-3च्या खालच्या दुधांचं करणार काय? तर आम्ही त्यांना FDAच्या कमिशनरला जाऊन विचारलं की असं लोकप्रतिनिधींनी भाषणात सांगितलेलं आहे. तर याचं त्यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या बाबत असं कुठल्याही प्रकारचं आमचं पत्र नाही असेल तर दाखवा. आता तो जो विषय तुमचा तर तुम्हाला जे वाटत असेल तुम्ही FDAला विचारू शकता किंवा NDDB वाल्यांना विचारू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांची काय अजून कोणाची तक्रार नाही. शेतकऱ्याची जर तक्रार आली तर आम्ही पुन्हा कमिशनरला भेटू का तुमच्या या निर्णयामुळे लोक अडतात. ऐका ना राज्यात अनेक ठिकाणी बेसळीचे रॅकेट सापडले मात्र तुम्ही ह्या मनसरच्याच बेसळ रॅकेट होती का? राज्यातल्या राज्याच्या अनेक भागामध्ये केसरखोर आहे. हो एक मिनिट याला तुमच्याला जोडूनच बोलतोय का महाराष्ट्रात सगळीकडे आहे पण महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही तालुक्यात एवढा हे केलं नाही. हे व्यक्तिगत रागातून आहे का इतर काही कारण आहे त्याला? कारण तुमच्या आंदोलनाला लोकांचं असं म्हणणं आहे की राजकीय वास आहे म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता त्याच्यावर आहे. ज्या 4-5 बरं तुमचा प्रश्न झाला मला बोलू द्या. बोलू द्या. ज्यावेळी रेड पडली त्यावेळी पहिली कुठे पडली? कुठे पडली? कुठे पडली? नाही कुठे पडली आता सांगा ना तुम्ही. सिन्नरमध्ये पडल्या त्यावेळेस पहिली जी रेड पडली आणि जी पहिली प्रेस झाली मुंडे साहेबांची त्याच्यामध्ये सगळ्या मीडियाला आंबेगावचं नाव आलं. आणि आंबेगाव हा तालुका दूध उत्पादनामध्ये तालुक्यातच आहे म्हणत. इथं मोठा प्लॅन्ट आहे, राज्यातल्या अनेक भागामधून इथं दूध येतं आणि आपण देखील म्हणतो की आमच्या तालुक्यामध्ये 10-15 लाख लिटर दूध इथं निर्माण होतात. आणि जे आरोपी पकडले गेले गुन्हा दाखल झाला तो पहिला गुन्हा मंतर पोलीस स्टेशनला दाखल झाला. ऐका जरा 2 मिनिटं माझं होतं.
इथल्या पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर आंबेगावचं नाव हे सगळीकडे बदनाम त्या ठिकाणी झालं. आंबेगाव शेतीप्रधान भीमाशंकरची पावनभूमी म्हणून या तालुक्याची ओळख सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ज्यावेळी हे दूध भेसळीचं निर्माण करणारं रॅकेट इथं सापडलं, दूध घेणारे देखील इथं कंपन्या इथल्या सापडल्यात आणि मग साहजिक ज्यावेळी इथल्या दूध उत्पादकांना जर न्याय द्यायचा असेल, कॅन्सर सारख्या आजारापासून लोकांना जर आपल्याला वाचवायचं असेल, तर आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही त्याच्यामध्ये लिडिंग केलं पाहिजेत आणि म्हणून आम्ही ते आंदोलन केलं. व्यक्तिगत आमचं काय कोणाचं घेणं, ऐका जरा 2 मिनिट माझं होत्या, मग तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. वैयक्तिक काय कोणाचं आमचं काय भांडण कोणाचं घेणं देणं त्याच्याशी नाहीत. आम्ही लोकांच्या याच्याकरता राखणार. जसं 2024 सालामध्ये दुधामध्ये आळ्या सापडण्याचं प्रकरण ज्यावेळी झालं त्यावेळी देखील आम्ही त्याच्यावरती लिडिंग केलेलंच होतं. त्याच्यामुळं असं काय कोणी मानायचं नाही, व्यक्तिगत कोणाच्या विरोधामध्ये आम्ही उतरलोय आणि हे केलंय. आता आम्ही दोन्ही याची नावं घेतली, जे काही हे भेसळीवाले पत्र देताना सुद्धा आंदोलन करताना देखील आम्ही राज्याचाच उल्लेख त्याच्यामध्ये केला. एक प्रश्न विचारतो. मुंडे साहेबांनी मंतरचं नाव बदनाम मंतरचं नाव बदनाम होत असताना देखील मंतरच्या ग्रामस्थ दिवशी होते. कारवाया झाल्या, अनेक दूध संस्था एफडीए बंद केलं, ते पण चालू आहे ना. आता आपण व्हिडिओ पाहतोय, व्हिडिओ चालू झाल्या कंपन्या या कशा चालू झाल्या? शिंगाची झाली. सोनई आहे तुम्ही जे म्हणताय किंवा तुमचा सोनई आहे किंवा गोवर्धन आहे असं किंवा त्या कंपन्यांमध्ये अडल्ट्रेशन दूध सापडलं असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांनी कोणत्याही कशाच्या अधिकाऱ्यावर सांगितलं का त्यांनी ते अडल्ट्रेशन दूध आहे? तुकाराम मुंडेंची जी बाईट आहे ते जे बोलले तेच तुम्हाला आम्ही सांगितलं. ऐका हे बघा, तुम्ही मी तुम्हाला मागे सांगितलं एफडीएचा काही मी काय अधिकार नाही. उच्च न्यायालयाने 3 वेळा करलेलं आहे. एक त्यांनी 5 तारीख हॉटेल बंद केलं होतं, त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट असं आहे, उद्या हॉस्पिटलमध्ये जर काय आढळलं तुम्ही लगेच बंद करणार. त्यांनी सलाईन घेऊन रस्त्यावर जायचं, हे हायकोर्टाचा आदेश आहे, तो वाचा तुम्ही. एक मिनिट, आता हा झाला विषय ट्रेकचा किंवा याचा, तर याच्या पुढची गोष्ट सांगतो. मी सेलमध्ये काम करतो, दुधाचं काम मी 20 वर्ष सेलमध्ये केलं. मी काना डेअरीत काम केलं, मी हेरिटेज मध्ये काम केलं, मी प्रभात मध्ये काम केलं, मी सेल्स मॅनेजर म्हणून काम केलं. आज अशी परिस्थिती आहे की आंबेगाव तालुका, खेड तालुका आणि जुन्नर तालुक्याचं दूध बाहेरच्या तालुक्यांमध्ये लोक घ्यायला तयार नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमची जाहिरात होणार आहे. पहिला प्रश्न सर्वसामान्य शेतकरी आहे, शेतकऱ्याचं दूध जर विकत घेतलं गेलं नाही भविष्यामध्ये तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण यासाठी ना आपल्या भागातले अनेक लोक भोसरी झालं, पुण्यामध्ये तेरा टाकून तिथून दूध घेतात, इथून दूध घेतात ते आणि तिथं आपलं ते बांधून पॅकिंग करून विकतात. पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांचं दूध तिथं घेत नाही. जे 5-5 लिटर दूध विकत होता त्याचं 100 लिटर सुद्धा दूध विकलं जात नाही. ते काय म्हणताय, ते असं म्हणताय इकडल्या भागातलं जे दूध आहे काय ते भेसळयुक्त आहे, त्यामुळे ती लोक घ्यायला तयार नाही. मला सांगा, अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या दुधाला जर फर्टिलायझर उद्या शेतकऱ्याचं काय, शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याकडचा भाजीपाला पुणे मुंबईत बरेचसे शेतकरी घेत आहेत, फर्टिलायझर वापर जास्त होतो आणि दूध भेसळीचा जरी हे भेसळ असले तरी दुधात भेसळ स्वतः शेतकरी करतो हे सगळ्यांना माहिती. जे कुणी नाकारू शकत नाही, युरिया टाकणं, फॅट जास्त लागण्यासाठी बरेच ऍडव्हर्टिशन ते करतात. याला शेतकरी पण कारवाई म्हणजे शेतकऱ्याला पण झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान? आम्ही आमचं शेतकऱ्यांच्या बाबत एक म्हणणे मागच्या वेळी मी सांगितलं आणि तुम्हाला पुन्हा सांगितलं, शेतकरी फार फार तर दुधामध्ये बादली हिसळून टाकतो. काही लोक ऐका तुम्ही लगेच हे करू नका, जरा बाकीच्या पत्रकारांना विचारू द्या, बाकीच्यांना विचारू.
म्हणून शेतकऱ्यांची बाजू मांडायला आले का ज्यांनी बेसळ केली त्यांना पाठीशी टाकण्यासाठी तुम्ही त्यांची सेपरेट मुलाखत घ्या. नाही, नाही, ऐका, ऐका. हो. त्याला उत्तर देऊ द्या. हो. त्यांचं म्हणणं सांगू द्या. तुम्ही एक मिनिट, तुम्ही एवढे बोलणार होते, तुम्ही मुंडेंची जाऊन एकदा मुलाखत घ्यायची वेळ घ्या ना जरा. मला म्हणायचं पत्रकार म्हणून तुमचं काम काय आहे हा विषय. पत्रकार म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो नक्की आवाज. पत्रकार म्हणून आणि मला वेळ दिली ना तुम्ही 100% मुद्दे दिले. मी काय त्यांचा पीए नाही तुम्हाला वेळ द्यायला. माझं आम्ही जशी मागून घेतली ना, तुम्ही पत्रकार आहेत, ऐका जरा, तुम्ही मेल करा. त्यांच्या पीएचा नंबर प्रदीप पाटलांचा तुम्हाला देतो. त्यांच्या पीएचा नंबर तुम्हाला देतो. तुम्ही वेळ घ्या आणि ते आठवड्याने 15 दिवसांनी ते प्रेस घेतात. तर तुमचे जे प्रश्न आहेत ते त्यांना विचारा, ते देतील. हा, तुमचं काय राहायचं. आम्ही पहिल्यांदाच सांगितलं पत्रात, एक वाद सांगतो. भीमाशंकरची पावनभूमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेगाव तालुक्याची देशात बराच बदनामी झाली आहे, हे आम्ही उल्लेख केलेला आहे. आणि इथलं शेतकऱ्याचं उत्पन्नाचं साधन शेती सोडून दुसरं काही नाही. आणि म्हणून उद्या आमच्या लोकांच्या दुधावरती काय परिणाम आहेत घेणार मार्केटमध्ये याचं सुद्धा आम्हाला आहे. हे मागच्या पत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना मी दिलं होतं, त्याच्यात उल्लेख आहे. म्हणून आमची शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण शेतकरी बांधवांनी जर कोणी अशा प्रकारे काही करत असेल तर त्यांनी याच्यापासून बाजूला झालं पाहिजे. की जसा तुकाराम महाराजांनी मी सांगितलेलं का देती घेती नरका जाती, देणारा घेणारा दोन्ही त्याच्यामध्ये आहेत. परंतु शेतकऱ्याकडे ज्यावेळी मशीन नसेल, दूध संकलन केंद्रावरती आता आपल्याकडे जे मशीन आहे गावामध्ये त्याच्यामध्ये फॅट तपासली जाते, डिग्री तपासली जाते, SNF तपासला जातो. परंतु ज्या कंपनीला पुढे माल जातो त्यांच्याकडे त्या मशिनरी 7 लाखाच्या 8 लाखाच्या 10 लाखाच्या लॅब असते. तिथं त्याच्यामध्ये A to A1 असेल काय असेल किंवा अन्य काही मिक्सिंग असेल ते त्याच्यावरती डिटेक्ट लॅबमध्ये होत असतं. म्हणून शेतकऱ्यांना माझा पहिला प्रश्न आहे की आपण जर चुकीचं कोणी काही करत असेल तर हे तुम्ही करू नका. जर असा शेतकरी कोणी करत असेल तर त्याला देखील आम्ही त्या ठिकाणी माफ करणार नाही. दुसरा तुमचा प्रश्न होता खताच्या संदर्भामध्ये, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड. आपणा सर्वांच्या माहिती करता की आंबेगाव असेल, जुन्नर तालुका असेल, इथून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं डाळिंब किंवा आंबा पण युरोपला, मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष ही निर्यात होत असतात. आणि म्हणून शेतकऱ्यांना याचे काय काय निकष आहेत हे देखील माहीत आहे, ते पाळतात. म्हणून आपली द्राक्ष, आंबा, डाळिंब एक्सपोर्ट होतात. जसं फळांमध्ये आपण हे जे काय पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइडचं जे पाळतो आपण, तशाच प्रकारे आमचं म्हणणं आहे की कृषी विभाग यांनी या संदर्भामध्ये राज्य सरकारने काम याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये काय वापरावं काय वापरू नये याच्यात सुद्धा गाईडलाईन शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत, कारण हे दिवसावर अवलंबून असतं. सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण आहेत. जुन्नरमध्ये 4 कॅन्सरचे हॉस्पिटल आज काम करतात. मी तुम्हाला ऐका की आम्हाला पहिलं एवढंच माहित होतं की हे याच्यामधून होतं, कशातून, खत, औषधं, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड. परंतु ज्यावेळी मुंडे साहेबांनी याच्यामध्ये सांगितलं की अडल्ट्रेशन मिल्क जे आहे, बरोबर, तर त्याच्यामधून हे दुधाचं, हा तुमच्या माहिती करता सांगतो, मी वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला येईल. अडल्ट्रेशन मिनिंग इन मराठी इज भेसळ, मिश्रण, बरोबर. अन्न भेसळमध्ये खाण्याच्या पदार्थांमध्ये हानिकारक वस्तू मिळवणे असं याच्यामध्ये त्याचं नाव आहे. आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरला कारणीभूत जे घटक आहेत हे ह्या याच्यामध्ये सापडतात. अडल्ट्रेशन मिल्क, आपल्याकडे काही पालेभाज्या आहेत ना सर, त्याच्यावर सर्वात जास्त पेस्टिसाइड वापरतात. कुठे आपल्याला जनरली नॉर्मली 25 दिवस लागतात, आपल्याला 3 दिवसामध्ये बदलले टाकले. सगळीकडे तसंच केलं. आपण आपल्या कशाला आज छोट्या मोठ्या व्यापाऱ्यावर संकट दुकानं बंद करायची पाळी आली. त्यांनी करायचं काय? एक आहे का? हा, ऐका ना,
वळसे पाटलांचा आता एक बाईट आलाय सोशल मीडिया. एक मिनिट आणि याच्यात कॅन्सर लिहिलेले डिटेल याच्यात बघ, अडल्ट्रेशन मिल्क काढा त्याच्यात कॅन्सर. माजी मंत्री आमदार वळसे पाटलांचा बाईट सोशल मीडियामध्ये आलाय. ते म्हणतायत की तुम्ही बेसळखोरांना पाठीशी घातलेलं नाही, मात्र माझे राजकीय विरोधक जाणीवपूर्वक माझं नाव त्याच्याशी जोडतायत, तर त्यांनी पुन्हा असं केलं तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. त्याच्यावर तुमचं मत काय? आमची मागणी एकच आहे की तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जसं विधिमंडळात चर्चा झाली ते त्याच्यावरती काही बोलले नाहीत आणि त्याचबरोबर नाही बोलले काही कारणामुळे त्यांना उपस्थित राहता येत आलं नसेल किंवा बोलायला संधी मिळाली नसेल. आमचं म्हणणं एकच आहे की जसं सगळे लोक निवेदनं देतात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात, तसं त्यांनी एक लेखी पत्र की माझ्या तालुक्याची जी बदनामी होते की ज्या भेसळयुक्त दुधामुळे लोक कॅन्सरग्रस्त होतात, त्यांच्या जीविताला धोका होतो आणि जर असं काय माझ्या तालुक्यामध्ये घडत असेल तर तो कुणी असो त्याची सखोल तुम्ही तळापर्यंत जाऊन चौकशी करा आणि त्यांच्या बंदोबस्त कायमचा झाला पाहिजे असं त्यांनी पत्र त्या ठिकाणी देऊन टाकलं. माझा एक प्रश्न आहे. अशा संदर्भातच ज्यावेळेस ही घटना घडली त्याच वेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली होती की या भेसळीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. आमचं म्हणणं प्रेस कोणी घेतं, आमचं म्हणणं एक आहे की ऐका तर करा तुम्ही लेखी ऐका प्रेस घेणारे अनेक आहेत. आम्ही म्हणतो कुणी पत्रकार परिषद घेतं, आमचं म्हणणं का लेखी ज्यावेळी तुमचं आणि तुमची प्रेस प्रत्येक अधिकारी तिथं कारवाई करणार ऐकलंच असे काय नसते, परंतु जे खातं तुमचे प्रश्न आहेत जे खातं याची चौकशी करतं, जसं आम्ही पर्सनली जाऊन भेटलो तसं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की त्या आयुक्तांना जाऊन भेटावं, त्यांना पत्र द्यावं, सीएमला द्यावं, डीसीएमला द्यावं, त्यानंतर या खात्याचे एफडीचे मिनिस्टरला द्यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. पुढे प्रश्न असणार का त्यांनी पत्र दिल्यानंतर तुमचं त्यांच्याबाबतचं तुमचा जर त्यांच्याबद्दलचा अँगल क्लिअर होईल का की ज्यांची नावं याच्याशी संबंधित आहेत त्यांनी त्यांना जवळ करू नये. आपले कार्यकर्ते जरी असतील तरी ते पदावर असतील त्यांना त्याच्यावरून त्यांनी हटवलं पाहिजे किंवा तुमचा संबंध डायरेक्ट इनडायरेक्ट याच्याशी येतोय, त्यामुळे मला बदनामी माझी होते, पक्षाची हानी त्या ठिकाणी होते, लोकांच्या जीविताला हानी होतो. तुम्ही त्याच्यापासून बाजूला झालं पाहिजे आणि पत्र लिखित स्वरूपात त्यांनी दिलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे, जालना ठिकाणावरून एक अपराध जो आहे त्यांनी आता अटक केलेला आहे आणि अजूनही 12 आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत. तर पोलीस अधिकारी याला कुठेतरी अपवाद आहेत का, काय वाटतं? नाही, त्याच्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना DYSP आणि PI ला जाऊन मी लेखी पत्र दिलं. चर्चा आम्ही अर्धा पाऊण तास केली. ते म्हटले आमचा तपास चालू आहे, टप्प्याटप्प्याने आम्हाला त्याचे धागेदोरे मिळत आहेत, ते कुठे आहेत, त्यांना जामीन मिळत नाहीयेत, त्यामुळे ते कुठं जाऊ शकत नाहीत आणि आतापर्यंत ज्यांनी जामीन मागितला त्यांची जामीन देखील कोर्टाने 2 वेळा फेटाळलेले. तुम्ही संदर्भात आवाज उठवला, तुमचा अभिनंदन. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली, थोडंफार पॉलिटिक्स एकमेकाचं असतं ते असेल ते असेल. मुळामध्ये जे आता आपल्याकडे गिर गाई आहे त्यांना जे खाद्य दिलं जातं ते सगळं सडकं नाशवंत दिलं जातं, त्याच्यामुळे दुधावर काय परिणाम होतो का हा एक प्रश्न महत्वाचा आहे. आणि मशीनला जे इंजेक्शन दिलं जातं म्हणजे त्यांचं पावडं मरतं, त्या पाना सोडण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं, ते सुद्धा आरोग्याला घातक आहे. त्या संदर्भामध्ये काय आवाज उठवणार का? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे की मशीनमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये एक दुधाच्या संदर्भात पाना याच्या करण्याकरता म्हशीची एक पद्धत आहे. पारुड जर मेलं तर जुनी लोक काय करायचे, भोत करायचे असे म्हणतात. ते पारडाचं कातड त्याला टाकायचं आणि ते टाकलं का म्हशी पाय सोडतात. परंतु आता बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीचं इंजेक्शन दिलं जातं. आता हे इंजेक्शनमध्ये नेमकं कंटेंट काय हे मला अद्याप त्याच्यातली मी माहिती सखोल घेतली नाही. मी त्याची सखोल माहिती घेईल, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी बोलल की बा याच्यामुळे याच्यात हार्मफुल काय काय त्याच्यामध्ये आहेत आणि जर ते असेल तर ते एक देखील FDAच्या यांना ते पत्र एक देऊ. त्याचबरोबर जे पशुवैद्यकीय खात्याचे जे आयुक्त आहेत त्यांना जाऊन भेटू की अशा प्रकारे हे बंद झालं पाहिजे. नंबर 2 की जे खादड दिली जाते, आता गिरगाई म्हणा म्हशी म्हणा सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये की एक उदाहरण सांगतो की ज्यावेळी रानामध्ये पाऊस पडतो आणि गवत उगवलं जातं, एक काँग्रेसचं वास सगळ्यांना माहिती, तर ज्यावेळी ते जनावर ते काँग्रेस खातं त्यावेळी त्या दुधाला चव काँग्रेसची. कांद्याची पात ज्यावेळी कांदा काढणी असते त्या दुधाला त्याच्यामध्ये येतं, म्हणजे हा जो रेशिड्यू आहे तो त्याच्यामध्ये येत असतो, बरोबर. आता याच्यामध्ये जे अपायकारक घटक आहेत मेजरली म्हणजे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, आता जर ते त्या
शरीरामध्ये जात असतील. आता हे तर आपण सांगितलं का असं खाद्य, पण त्याचबरोबर उदाहरण म्हणून सांगतो, आता मकेसारखं खाद्य आहे की ज्याला आपण डेलिगेट मारतो, पेरोजन मारतो. आता त्याचा रेशोडी किती दिवस राहतो, किंवा 2,4-D आपण तणनाशक म्हणून मारतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील मागणी केलेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये काही राज्यांमध्ये देखील 2,4-D वरती बॅन देखील आलेला आहे तणनाशकावर. तर या परिसरामध्ये देखील 2,4-D ला बॅन आणण्याकरता ते देखील कृषी आयुक्तांकडे आपण त्याच्या संदर्भात मागणी करू. आणि खास करून राज्याचं जे कृषी खाते आहेत की जसं युरोपला आपला माल एक्सपोर्ट होतो, त्याच्याबाबत आपेडा असेल किंवा कृषी विभाग असेल, यांनी ज्या पद्धतीनं कोणत्या औषधाचा वेटिंग पिरियड म्हणजे बिफोर हार्वेस्टिंग हा ठरलेला आहे, त्याप्रमाणे त्याची स्प्रे व्हायला पाहिजे, तर ते थांबलं जाईल. संसदेचं अधिवेशन चालू आहे, तुमचे खासदार आता पुढे बोलताना दिसत नाही, तुमचं काय बोलणं झालंय का संसदेतल्या मागण्या? माझं काय बोलणं झालं नाही मधल्या काळात, फक्त व्हिडिओवर मी पाहिलं तेवढं, पण माझं आता एवढं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. हो, ऐका नाही, फार महत्वाचा प्रश्न आहे. ते साक्षीदार आहे का मध्यंतरी दूध अतिरिक्त झालं किंवा दूध कॅन रस्त्यावर होता ते आणि मी होतो नाही खाडा झाला, हे बरोबर आहे तुम्हाला? जर आता दुर्दैवाने हे प्लॅन बंद झाले तर पर्याय व्यवस्था तुम्ही काय करणार? एखादा प्लॅन उभारायचा प्लॅन आहे का तालुक्यामध्ये? लाखो लिटर दूध घेतं, कुठेतरी मधल्या काळामध्ये ज्या सहकारी संस्था होत्या दिवसेंदिवस कमी होत गेल्या. मात्र आज अशी परिस्थिती आहे की मी जर 2 प्लॅन्ट बंद झाले तर महाराष्ट्रामध्ये दूध वतून द्यायची वेळ येणार आहे. तुम्ही या सहकारी संस्था आहेत त्या वाढीसाठी काही काम करणार आहे का फक्त राजकीय आरोप करणार? याच्याकरता सरकार खंबीरपणे, सरकारने आयुक्तांनी सांगितलं की तुमच्या शेतकऱ्याची दूध घ्यायची जबाबदारी सरकारची. ही कारवाई एकटी वैयक्तिक तुकाराम मुंडे म्हणून नाही, की राज्य सरकारची. मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये देखील उल्लेख दिला होता की जवळपास 20 लाख लिटर दूध कमी झालेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता ही कारवाई घेतल्यापासून जून महिन्याचे दर काढा, जुलैचे काढा, जवळपास 2 रुपये प्रति लिटर शेतकऱ्याला दुधाला दर जास्त मिळालेला आहे. दुग्ध विकास जे आहे ते दुग्ध विकासची आकडेवारी वेगळी आहे असं माझं मत आहे. त्यांचं दुग्ध विकास खात्याशी तुम्ही एकदा असं जसं भेटले ना, जर पुण्याच्या कमिशनरला भेटा दुधाच्या, त्यांचा दावा वेगळा आहे, हा वेगळा आहे, तो खात्री करा. तुमच्याकडे जी माहिती असेल आम्हाला द्या, आम्ही त्याच्यात हे करू. तुमच्याकडे जी माहिती असेल ना ती तुम्ही आम्हाला द्या. बरं का सर, भेसळखोरांवर कारवाई जरूर झाली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. परंतु याच्या आडून राजकीय शह प्रतिशह देण्याचा प्रयत्न होतो. समोर असा आरोप केला जातो की देवदत्त निकम यांना भेसळीबद्दल जास्त इंटरेस्ट नाही, तर राजकारणाबद्दल जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे तू धंदा बदनाम होतं. तुम्ही कसं पाहता? कुणी आरोप केला? तुमच्या विरोधकांनी, आमच्या विरोधक म्हणजे कोण? वळसे पाटलांच्या ग्रुपने. बरं, आता आम्हाला सांगायचे की मे महिन्यामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं, बरोबर का नाही केलं? केलं. त्याच वेळी आमदार दिल्लीला गेले होते. ते म्हटले सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली, वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा झाली आणि आता कांदा नाफेडमार्फत खरेदी केला जाणार आहेत. आता मीडिया म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्ही त्यांना विचारा की आजपर्यंत आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किती कांदा नाफेडमार्फत खरेदी केला गेला. आम्ही जाऊन तिथं व्यापाऱ्यांशी भांडलो. जुन्नरचं मार्केट असेल, चाकणचं असेल, मंचरचं असेल, तिथं बंद केलं. नाशिकच्या शेतकऱ्यांनी तिकडे बंद केलं. रोहित पवारांनी देखील नांदगावला, लासलगावला आंदोलन केलं आणि त्यानंतर कांद्याचे दर त्याच्यामध्ये वाढले. ते दर 12-13 रुपयावरून आज कसा पण कांदा 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी घेतात. मग तुम्ही जर दिल्लीला जाऊन भेटले तर त्याच्यावरती काय झालं कांद्याच्या संदर्भामध्ये ते त्यांनी सांगावं. आता आम्ही म्हणतो जे लोकही म्हणतात हे लढले, आंदोलन केलं म्हणून कांद्याला दर त्या ठिकाणी वाढला. तुम्ही काय अनुदान मिळालं? जो कांदा 12 रुपयाच्या आतमध्ये गेला 8-10 रुपयांनी. त्याचबरोबर त्यानंतर ते सहकार मंत्र्याला नंतर भेटले की साखर उद्योगाच्या संदर्भातल्या अडीअडचणी आम्ही मांडायला गेलो आणि मग त्यांना भेटलो. काय निर्णय ठोस झाला ते तरी सांगितलं पाहिजे. आम्ही शेतकऱ्याच्या काय आज हे आमचं पहिलंच आंदोलन नाही दूध भेसळी संदर्भात. आम्हाला ज्या ज्यावेळी शेतकरी असेल किंवा अन्य कोणी असेल बिबटेच्या संदर्भामधलं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आज काय काय पुढे त्या ठिकाणी झालं तुम्हाला माहिती का? आम्ही ज्यावेळी रास्ता रोको केला शेतकऱ्यांनी, आम्ही मी सगळ्यांनी, म्हणून कुठेतरी ठोस निर्णय झाले. काय ते एवढे लोक 58 लोक बळी पडली होती त्याच्यात. दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत, जनतेचे प्रश्न सोडवणं त्यांचं काम आहे, ते काही कोणाला मेहरबानी करत नाही. तुम्ही मगाशी म्हणाले आम्ही तुकाराम मुंडे साहेबांना निवेदन दिलं, तालुक्याच्या आमदारांनी ती मागणी करावी. मग ते तालुक्याचे आमदार आहेत, तुम्ही तालुक्याच्या आमदारांना निवेदन का देत नाही की आमदार महोदय तुम्ही मंत्री महोदयांची अपॉइंटमेंट घ्या, आपण संयुक्त निवेदन देऊ, असं का होत नाही? तुम्ही त्यांची वेळ का घेत नाही? कोणाची? वळसे पाटील. नाही नाही नाही, त्यांना घेऊन का जात नाही? आमचं म्हणणं एक आहे की पहिलं म्हणणं की या
बिबट्याच्या विषयाबद्दल त्यांनी आवाज उठवला नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावर त्या ठिकाणी उतरावं लागलं. ते असंही म्हटले की आंदोलन करून प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत. मग जर आंदोलन करून प्रश्न जर सुटत नाहीत, आम्ही लोकांकरता लढतो, तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला सगळ्या जाता माहित, तुम्ही जे आंदोलन करतेत तुम्ही एकट्यांनी आवाहन करावं की बा तुम्ही या, तुमचं काय म्हणणं आहे, मी तुमच्या समोर येतो, काय प्रश्न आहे ते मांडू. त्यांनी सांगा, आम्ही चर्चेला तयार आहे. त्यांनी कॉल केला तर तुम्ही रिप्लाय द्या. आम्ही निश्चित, शेवटी तालुक्याचे आमदार आहे. त्यांनी कसं आहे, तालुक्याचे ते लोकप्रतिनिधी आहेत, चुकीचं तुम्ही त्यांना जर त्यांची केलं किंवा ते तुमचे गुरु पण आहेत असं तुम्ही अनेक ठिकाणी म्हणता, तर काय अर्थ नाही बुवा, शिष्यांनी गुरुला कॉल हे करून पहा, आता हे काय व्यक्तिगत आपला मुद्दा काय आहे, दूध भेसळ. तुम्ही प्रश्न डायव्हर्ट करू नका विनाकारण. आमचं म्हणणं आहे का आपण ज्या मुद्द्यावरती चर्चेला बसलोय, राजकारण कमी आणि लोकांच्या हिताचं काम आपल्याला जादा करायचं. मी एका वाक्यात सांगितलं, त्यांनी सांगितलं की बा आपल्याला असं असं करायचं, आम्ही नाही आलो तर मग तुम्ही पुढे बोला. दुसरा एक प्रश्न आहे, गिर गायचं बोगस दूध आंबेगाव मध्ये पॅकिंग होऊन महाराष्ट्रभर विकलं गेलं. अनेक पत्रकारांनी ते सोशल मीडियामधून मांडलं, मात्र त्या प्लॅटवर कोणतीच कारवाई झाली नाही. ते प्लॅट आताही राजरोसपणे सुरू आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाही नाही नाही, कोणते हे बा, तुम्ही जर स्पेसिफिक ना या संदर्भामध्ये तुम्ही जर आम्हाला स्पेसिफिक सांगितलं की अमक्या अमक्या याचं हे A2चं दूध अमक्याने हे विकलं, आम्ही निश्चित ज्याने चुकीचं काम केलंय तो कोणी असो त्याला सोडणार नाही. त्याच्या विरोधात लेखी तक्रार आम्ही पहिली त्या ठिकाणी द्यायला आम्ही तयार त्या ठिकाणी आहोत. तुम्ही फक्त सांगा का हा आमका आमका असा असा करतोय. कारण ह्या गायांचं जे होतं पेपरला पण वाचलं, आणि आपल्या भागामधले अनेक या जे लाल गायांवाले जे होते हे बरेचसे लोक इथून निघून गेलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का? निकम साहेब, ते आंबेगावच्या जुन्नरला गेले, जुन्नरचे पारनेरला गेले, पार्टनरला गेले. ते याच्यामध्ये गेले नाही. त्यांचा कायमचा बंदोबस्त काय होणार आहे? जे बेसळखोर आहेत कोणी असो, जसे आता तुम्ही सगळ्यांनी आता याच्यात लिडिंग घेतलेलं आहे, चांगलं आहे. पहिले 1-2च लढत होते, आता सगळे आले तर आपला या कार्याला आपल्याला चांगल्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी येईल आणि ही बेसळ आपण सगळे मिळून संपवू. फक्त आमचं म्हणणं एक आहे का तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आम्हाला कधी सांगा का इथं असं असं घडतंय, तुमचा कॅमेरा आणि आमची लेखणी आणि आमची बेसळीचं दूध हे कसं ओळखायचं यापुढं? सामान्य माणसाने कसं ओळखायचं बेसळीचं दूध? तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी पहिलेही सांगितलं की आपल्या भागात फक्त फॅट, SNF आणि डिग्री ह्याच गोष्टी तपासल्या जातात. पण बेसळीचं जे आता एक उदाहरण म्हणून सांगतो की मागच्या आठवड्यामध्येच पोंदेवाडी लाखनगाव, पोंदेवाडीच मला वाटतं लाखनगाव नसेल, की रेशनिंगच्या तांदळामध्ये बातम्या पण आलेल्या आहेत. त्या नाही पोंदेवाडीला पण आहेत, पोंदेवाडीला पण पथक आलं होतं. शिंगव्याला आलेलं काय मला काय माहित नाही, पण पोंदेवाडीला आलं होतं. तिथल्या लोकांनी तक्रार केली होती, मेल केला होता त्यांना. ते आले, त्यांनी सॅम्पल त्याच्यामधून घेतले. तशाच प्रकारे त्यांची प्राथमिक लेवलला काही ज्या लिटमस वगैरे ज्या काही टेस्ट असतात त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात नेमकं काय गेलेलं आहे तर ते शोधण्याकरता लॅब अनालिसिस झाल्याशिवाय ते फाइंडिंग्स काय ते आपल्याला मिळत नाही. नाही नाही, वस्तुस्थिती आहे ती. आंबेगाव तालुक्यातील काही डेऱ्यांवर कारवाई होताना काही मंडळी न्यायालयाची न्यायालयामध्ये त्यांना अनुमती मिळाली, खासगी डेऱ्या पुन्हा सुरू झाल्या. मग कुठेतरी तुकाराम मुंढेंची कारवाईची पद्धत चुकीची होते का, किंवा तुकाराम मुंढेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न होतो का? कोर्टाची ऑर्डर मी वाचली नाहीत, परंतु मला संजय थोरात आणि बारकू जगताप यांची ज्यावेळी त्यांच्या डेऱ्यांवरती कारवाई झाली त्यावेळी त्यांचे फोन आले होते, असं असं आमचं झाले. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचं जर काय चुकीचं जर त्या ठिकाणी असेल तर आम्ही कोणालाही सपोर्ट त्या ठिकाणी करू शकत नाहीत. त्यांनी असं सांगितलं की आम्ही FDAच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही अपिलामध्ये जा. मग ते मुंबईला अपिलामध्ये गेले, त्याचबरोबर त्यांनी हायकोर्टात गेले. हायकोर्टातून ऐकण्यात आहे फक्त की त्यांनी ज्या त्यांना 17 का 32 काय अटी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्या सगळ्याचे निकष त्यांना पूर्ण करण्यासाठी सांगितलं. आता हे भेसळीचं होतं का त्यांच्यामध्ये ज्या काही सुविधा ज्या ठेवायच्या असतात त्याच्यामध्ये कमतरता होती, ते माझ्यापर्यंत कागद त्या ठिकाणी आलेला नाही. भेसळीचा असेल तर त्यांच्या विरोधात देखील आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार त्या ठिकाणी नाही. याच्यामध्ये FDAची कारवाई झाली, मंथरमध्ये त्यामध्ये एकही डेअरी नव्हती. मात्र कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मंथरचं दूध असं बदनामी झालेलं आहे. ते विनाकारण मंथरची बदनामी झाली, ह्या गोष्टी तुम्ही सहमत आहात का? आता ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी देखील मंतरचे राजा भाऊंनी देखील हा मुद्दा मांडला
विषय काय झाला की आरोपी पकडल्यानंतर जे पकडले त्यांची गावं आली. मंच कुणाचं गाव नाही. ऐकत जो पकडला आता लोडाचं गाव कोणतंही माहित नाही मला, जिल्हा नाही बरोबर. त्याच्यानंतर हिंगे जो होता, काहींचं जिथं राहतात त्यांनी तोंडी सांगितलं, परंतु जी FIR आहे, FIR जी आहे आणि कोर्टामध्ये पोलिसांनी जे म्हणणं सादर केलं त्यावेळी आरोपींचं आयडेंटिटी घेतलं आणि त्याच्यावरती जो पत्ता आहे तो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. प्रथमदर्शनी फिर्याद देताना त्यांनी सांगितलं की हा मंतरमध्ये, मंतरला पकडला, मंतर लिहिला, परंतु ज्यावेळी त्याचे आयडेंटिटी घेतले त्यावेळी तो ज्या गावचा आहे त्या गावाचा उल्लेख त्याच्यात. विनाकारण झाली याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात? आम्ही अजिबात सहमती होत नाही. ज्या गावचा असेल तर त्याच्याच गावात आलं पाहिजे. मंतर आणि आंबेगावची बदनामी त्याची झाली. जे आंबेगाव मनसेचं नाव बदनाम झाले अख्ख्या महाराष्ट्रात होते. मेन म्हणजे दूध भेसळीचं ज्या टायमाला रेट झाली ती पहिली कुठे झाली? अवसरी कुठे? आंबेगाव तालुक्यात आहे का? तुम्ही बोला ना. आंबेगाव मध्ये. मग आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी मेन सूत्रधार कुठले? आता मेन सूत्रधार त्याच्यामध्ये आता तुमचे लोड असं हे मेन सूत्रधार कुठले? आता लोडा रायला आंबेगावातलेच आहेत ना. मग ते आंबेगावचं नाव बदनाम म्हणतं, मग आंबेगावचे जरी सूत्रधार निघाल्यानंतर आंबेगावचं नाव बदनाम होणार नाही का? ह्याच्यावरती काय बोलतो सांगा. बरं, ऐका तो विषय घ्या तुम्ही. आता एक चांगल्या प्रश्नाकडे लक्ष करतो. त्यांनी असं सांगितलं दुधाची गुणवत्ता वाढीसाठी जसं भीमाशंकर कारखान्याने कृषी पर्यवेक्षक ठेवले, बरोबर ना? भीमाशंकर जैविक एनर्जी कोऑपरेटिव्ह मध्ये आहेत, खासगीवाल्यांचे नाहीत. कोऑपरेटिव्ह चालले भीमाशंकर आता हा मी सांगतो तुम्हाला जे आपल्या परिसरात आहेत. तुम्ही असं म्हणू शकता का भीमाशंकर कारखाना विघ्नचा आदर्श घेऊन सगळ्या दूध प्रकल्पांनी जसं त्यांनी कृषी पदवीधर ठेवले तसे यांनी पशुवैद्यकीय ठेवावं असं यस, माझं म्हणणं ठाम आहे. माझं म्हणणं हेच आहे की जसं मी कात्रचा उल्लेख केला, कारण जे आता आमची संस्था आहे कात्रला दूध देते, त्यांचे पशुवैद्यकीय अधिकारी येतात, लोकांच्या मिटिंग येतात. मधल्या काळामध्ये सह्याद्रीवाले डायनेमिकचे होते ते पण आले होते, त्यांनी पण मिटिंग घेतलं. तसं आमचं म्हणणं देखील आहे का इथं गोवर्धनचा प्लांट मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे राज्यातून दूध येतं, तर गोवर्धनवाल्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी ची नेमणूक करावी आणि ते गावोगावी त्यांना एरिया वाटून द्यावा की त्यांनी तिथं मार्गदर्शन लोकांना करावं की जेणेकरून दुधाची क्वालिटी चांगल्या प्रकारे राहील. हे काम त्यांनी केलं पाहिजे. आमचा कोणालाही विरोध नाही, पण भेसळीचा माल कुणी जर घेत असेल तर त्याला आम्ही सोडणार. पत्र देणार का तुम्ही? त्यांना पत्र लिखी देणार? उद्याच्या उद्या त्यांना वेळ घेऊन त्यांना भेटणार? नाही आमची जी भेटन तमकेची त्यांचं जे कोणी ऐका आम्ही त्या कंपनीचे कोण, आता मला सांगतो, तुम्ही मला जे नोटीस दिलं होतं ते संजय मिश्रांनी मला नोटीस दिलं होतं डायरेक्टर म्हणून, तर संजय मिश्रांना मी पत्र देतो का तुमच्या कंपनी मार्फत. एक प्रश्न त्याच्यापूर्वी लोकसभा निवडणुकीला तुम्ही सगळे एकत्र होता तेव्हा दही खायचे, तूप खायचे, सगळे एकत्र खायचे. आता तुम्हाला त्यांचं दूध खराब लागतं, त्यांचं तूप खराब लागतं, राजकारणातून विभक्त झाले म्हणून त्यांचं मीठ आणणे का असं का म्हणतो? मी तुम्हाला पहिलं सांगतो, व्यक्तिगत आमचा कोणाच्या विरोधामध्ये लढाई आमची त्या ठिकाणी नाहीत. आता तुम्ही त्यांचे म्हणले ते बँकेमध्ये आहेत, बँकेत ज्या वेळी काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या आढळल्या आम्ही वार्षिक सभेत बोललो आणि लेखी पत्र पण त्या ठिकाणी दिलं. तशाच प्रकारे उद्याच्या काळामध्ये त्यांचं चांगलं, आता हे मी त्यांचं किती दूध पिलो त्यांच्या डेअरीवर जाऊन ते माझ्या घरी येऊन कोण कोण किती वेळा जेवलं याच्यात मला खोलात जायचं नाही. जे चुकीचं आहे, ज्यावेळी आम्ही सोबत होतो चुकीला चुकच म्हणणार आम्ही पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत, कोणाचंही चुकीचं समर्थन केलेलं नाही आणि करणार आहे. अजून एक प्रश्न आहे तुम्हाला वाबळे तुम्ही सगळ्यांना, आतापर्यंत ज्या पत्रकार परिषद झाल्या इथं त्यावेळेस आंबेगावच्या पत्रकारांनी तुमच्या बातम्या दिल्या किंवा नाही? आता ज्या वेळी काय झालं असेल बरोबर, काही वेळात गेल्या असतील, काही वेळा नसतीलही गेल्यात, पण आता स्पेसिफिक नाही. आमच्याकडे ज्या आलेल्या आहेत त्याची कातर आम्ही तुम्हाला तुम्ही कोणतं स्पेसिफिक बोललं पाहिजे म्हणून कोणतं? माझा प्रश्न असा आहे का ह्या मीडिया असेल म्हणजे सोशल असेल, जाधव असेल, आंबेगावचे पत्रकार विषय आंबेगावचा आहे, वाणीला 5 मिनिटं आणि यांना बाजूला ठेवू. आंबेगावच्या पत्रकारांनी तुमचं कुठली बातमी दिली नाही असं एखादं उदाहरण सांगा, ही बातमी मी दिली आणि आली नाही. पण आम्ही कोणाकडे तक्रार केली ते तरी तुम्ही सांगा ना. तुमचे काही लोक तुमचे बच्चे बगल बच्चे चेले म्हणा काय ते लिहितात आंबेगावचे पत्रक काय लिहिलं होतं
दिल्लीचं आंदोलन झालं हे जे प्रकार आहे ते थांबवणार का? नाही नाही आता आमच्या उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे याच्यातलं कोणी काय म्हणलं काय अरे कोण म्हटलं तुम्ही सांगा ना कोण वैयक्तिक सोशल मीडियावर तुमच्या माहिती करता सांगतो ऐका ज्यावेळी आम्हाला आंदोलन करायचं होतं तुमच्या माहितीचं आंदोलन ज्यावेळी करायचं होतं त्यावेळेला मार्केट कमिटीच्या समोर त्यावेळी बसलेलो होतो तर त्यावेळी काही लोक बोलली नाही बोलले तर ठीक आहे नंतर काल परवाच 4-5 दिवस परत ट्रोल केले आंबेगावचे पत्रकार काय एवढं करतात? दिल्लीला आंदोलन झालं आंदोलनात लोकल मीडिया आला चॅनल ते त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर नॅशनल मीडिया आला नॅशनल मीडियाला किती झेलावं लागलं तरुणांना तसं काही गोष्टीत लवकर काही गोष्टी आल्या नाही त्यांना कोणी पाठीशी घालत नाही आणि त्यांना कोण सांगत नाही तुम्ही कट कर हे बघा आंबे याचं ऐका तुम्ही पत्रकार ऐका जे पत्रकार हा नुसता तालुक्यापुरता मर्यादित नाही त्याला ज्यावेळी कळल तो कुठली बातमी लावू शकतो आता पुन्हा सांगतो आता उतरडे संदीप उतरडे सगळ्यात पहिला आवाज त्यांनी उठावला तुम्ही उठावला मला कदाचित माहीत नव्हतं आंदोलन असेल दिलगिरी व्यक्त करतो तुमचं अभिनंदन त्यांचं अभिनंदन करतो त्यानंतर हळूहळू हा उठाव मोठा होत गेला आज मी मागाशी सांगितलं तुम्ही सगळे पत्रकार आलेत आणि हा विषय तुम्ही सिरियसली घेतलेला आहे कारण कॅन्सर सारखा आजार जर या भेसळयुक्त होत असेल तर हे मीडिया म्हणून तुमची माझी सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे का याच्याबाबत आपण येतं पुढे जागृत राहू मागं काय घडलं याच्यात खोलात न जाता इथून पुढे आपण जागृतपणे सगळ्या बातम्या लावायच्या मूळ प्रश्न असा आहे माझा मूळ प्रश्न बाजूला राहिला हे कुठं? एकच बाजू वाढते फक्त शेतकरी खाणारे पुण्यात आपल्याचे मुंबईला आपल्याचे पण एखाद्या कुटुंबात कॅन्सर झाला ना तर त्या कुटुंबाला आमचे पैसे जातात आणि त्या कुटुंबाला 10 लोक आहे ना त्यांनी नक्की सजा झाली पाहिजे 10 लोकांची नक्की सजा झाली पाहिजे पण याचा अर्थ असा मला बाकीच्या 100 लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये काय होतंय तुमच्या बोलण्यातून आहे ना आपण आरोपींना पाठीशी घालायचं काय हा प्रश्न होतो तयार होतो. बरं का हो निकम साहेब कॅन्सर मुक्त किंवा कॅन्सर तालुक्याची वाटचाल असं म्हटलंय तर कॅन्सर मुक्तीसाठी काय प्रयोजन किंवा आपलं काय प्लॅनिंग आहे आता प्लॅनिंग मध्ये आता तुम्ही पाहताय का जिथं सार्वजनिक कार्यक्रम असतील मुख्य करून दुष्करी असेल त्या कार्यक्रमाच्या वेळी मी स्वतः देखील या संदर्भामध्ये लोकांना अनेक वेळा सांगतो कारण मी देखील युरोपमध्ये माझा माल जात असतो त्यावेळी आम्ही त्याचे निकष पाळतो कोणती औषधं मारावी कोणती मारू नये पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड तसं माझं म्हणणं आहे की याबाबत की आता म्हणजे मला जी माहिती कळलेली आहे की राहुरी कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने GMRT खोडद पासून 5 किलोमीटर रेडियस मध्ये ते 5 गावं सिलेक्ट करणारे 10 शेतकरी निवडणार आहेत तर जिथं रेसिड्यू फ्री शेती उत्पादन कसं तयार ट्रायल बेसवर प्रोजेक्ट घेणार आहेत कारण मीना नदीचं देखील नारायणगाव पासून तर खालच्या भागातले पाणी हे दूषित झालेले आहेत पिण्यास अयोग्य आहेत आणि त्याच्या माध्यमातून देखील इथं कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत त्याबाबत एक तो सर्वे करणार आहेत म्हणून माझी राज्य सरकार आणि खास करून कृषी विभागाला विनंती राहील की नुसतं याचं फॉर्म घ्या भरून त्याचप्रमाणे ही योजना आहे ती योजना आहेत परंतु शेतकऱ्यांनी माल करताना कोणत्या स्टेजला फळ भाज्यांवरती कोणतं औषध मारावं कोणतं मारू नये याबाबत काम करणं गरजेचं आहे आणि खास करून मला पत्रकारांना देखील सांगायचं की आपण बऱ्याच वेळ म्हणतो रासायनिक खतं आता आम्ही शेती करत असताना युरोपला माल ज्यावेळी जातो आजपर्यंत रासायनिक खतांमध्ये NPKच्या व्यतिरिक्त कुठलं काय नव्हतं तर त्याच्यामध्ये पोटॅश जादा निघलं म्हणून माल त्या ठिकाणी थांबला किंवा फेरस त्याच्यामध्ये जादा आलं म्हणून असं झालं असं काही घडत नाही जो माल रिजेक्ट होतो हा पेस्टिसाइड बुरशीनाशक आणि कीटकनाशक याच्यामुळं आणि हे जे अडल्ट्रंट मिल्क आहे याच्या संदर्भामधला विषय तर याच्याबाबत आपण रासायनिक खताच्या बाबत जादा येणे तर ही जी पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड आंदोलन सुरुवातीला तुम्ही मिटिंग घेतल्या सर्व बाकीचे पक्ष एकत्र होते नंतर एकत्र आंदोलन केलं त्याच्यानंतर तुम्ही एकटेच मुंबईला गेले नंतर रमेश भाऊ येऊन यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली म्हणजे विरोधकांमध्ये काय थोडी फूटपंडी किंवा गैरसमज काय वाढत चाललाय का नाही आमच्यामध्ये फुटीचा काही विषय नाही तुमच्या सर्वांच्या माहितीच तो सांगतो की मुंबईला जात असताना ज्यावेळी मुंडे साहेबांची आम्हाला टायमिंग कन्फर्म झालं त्यावेळी देखील मी सगळ्यांशी बोललो गुरुपौर्णिमा होते कोणाला काय अडचण
याच्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी येता आलं नाही आणि जो तो आपला त्याच्या पक्षाच्या लेवलवरती तो त्या ठिकाणी काम करत असतो. आमचा हेतू एकच आहे का हे जे भेसळ आहे ही थांबली पाहिजे, रोखायची, हा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. जो तो आपल्या पद्धतीने त्या पक्षाच्या लेवलवर काम करतो. शेवटचा मुद्दा, तुमच्या पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार गुरुपौर्णिमेला दिलीप वळसे पाटील त्यांना भेटले, त्यांचं दर्शन घेतलं, शुभेच्छा दिल्या. तुमचे राजकीय गुरु तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांना गुरुपौर्णिमेच्या काय शुभेच्छा? हे पहा, मी मागे सांगितलं 5 मे 2024ला जी घटना घडली आणि ज्यावेळी मी त्यांच्यासोबत 32 वर्ष होतो, माझ्या घरामध्ये त्यांचा फोटो देखील होता, परंतु मी त्या दिवसापासून ठरवलं की तुमचे माझे संबंध संपले. एकाच वाक्यात संपला विषय. मला ज्यावेळी अटक करण्याकरता पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढण्यात आला त्या दिवसापासून मी ठरवलं का परत तिथं जाणे येणे नाही. या आंदोलनात आता पुढची भूमिका काय? राजकारण का करत नाही? खिलाडू वृत्तीनं. ते तो- तालुक्याचे आमदार तो ज्याचा त्याचा विषय, तर आता खिलाडू वृत्तीने त्यांना विचारा. ते परवा पारगावला म्हटले मी कोणाला सोडणार नाही, आता एकाकडे बघतो. यावर तुमचं उत्तर काय राहील? आता म्हणलेच तसे तर ते उत्तर काय आहे? आमचं म्हणणं एकच आहे, ते आमदार आहेत, त्यांनी असं म्हणू नये. जसं मी त्यांना सांगितलं माझी बदनामी केली त्यांनी, मी सांगितलं माझ्याकडे त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा टाकण्याकरता एवढे पैसे नाहीत म्हणून मी कोर्टात जाणार नाही. ते म्हणले देवदत्त निकमला मी सांगितलं म्हणून 25 लाख रुपये दंड त्या ठिकाणी झाला. मी त्यांना सांगितलं 1 रुपया जर दंड भरलेला असेल त्यांनी प्रूफ दाखवा, मी हयातीतलं राजकारण सोडून देईल. आणि त्यांनी जर नाही दाखवला तर त्यांनी आता माफी मागावी. तर मी खोटा आरोप केला त्यांच्यावर. एक गोंधळ झालाय, त्यांना काय बोलायचं ते बोला, ते चालतं. एवढा गोंधळ झाला थांबायचं नाही असं कोणा- बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.